बघा मंडळी, बऱ्याच दिवसांनी आज आता मी मार्केटला चाललेलो आहे. तर आता मुलांना पण कपडे नाही आहेत, शूज वगैरे नाही आहेत, तर चला आज मार्केटला जाणार आहे. बघू आता तिकडंच मार्केटला जाणार, शॉपिंग करणार. आज काय काय घ्यायचंय स्वराला? मला चॉकलेट बॅग आणि स्केच पेन बुट. हां, बुटं घ्यायची ती स्वराला बघा. आणि श्रेयसला पण कपडे घ्यायचे आहेत. आता बरेच दिवस झालं, जवळजवळ बघा आता गणपतीला कपडे घेतले, त्याच्यावर काहीच घेतलं नव्हतं. तर चला म्हटलं आता आज मुलांसाठी काहीतरी खरेदी करावी आणि तिकडेच बाहेरच आज जेवण पण बाहेरच करायचं आहे. चला तर आम्ही जातोय शॉपिंगला. चला व्हिडिओला कंटिन्यू करा तुम्ही. वाट बघतोय आता कधी येतात स्वराचे पप्पा. आणि मग आम्ही निघणार आहे मार्केटला. येतील थोड्या वेळात. मग आम्ही जाणार आहे मार्केटला. तर आम्हाला बघा 1 वाजले होते बघा मार्केटला जाण्यासाठीच. तर आम्ही ठरवलं होतं की सकाळी लवकर जायचं आहे 11 वाजता सर्व आवरून. पण झालं असं की आम्ही आवरून बसलो होतो, पण ह्यांनाच वेळ लागला होता. ह्यांना ड्युटी होती, काम आलं होतं मध्येच, त्यामुळे जरा वेळ लागला होता, उशीर झाला होता यायला. तर बघा आम्ही चाललोय आता मार्केटला. आता साधारण 1 वाजली. आणि हे बघा कशी हिरवीगार ग्रीनरी ग्रीनरी झालेली बघा, किती छान व्ह्यू दिसतोय बघा इथला. तर इथं पोचलो आता मार्केटमध्ये. तर मार्केटमध्ये पोचल्या आधी शूजच्या दुकानात गेलो बघा. तर ह्या दुकान भारी होतं दुकान, पण श्रीच्या साईजचं तिथं हेच नव्हतं, शूजच नव्हते. पकड ना, पकडा येत नाही तुला. बघा आम्ही आलो आता इथं स्वराचं शॉपिंग करण्यासाठी, स्वराचे कपडे घेण्यासाठी. तर मुलींच्या कपड्यांची शॉपिंग तर खूपच भारी असते बघा. छान छान कपडे होते, पण कपडे सिलेक्ट करताना खूप कन्फ्युज होतं की कोणते घ्यावे कोणते नको. तर कारण सर्वच कपडे भारी होते. आणि स्वराचं मात्र कपडे सोडून बघा तिचं खेळण्याकडेच लक्ष होतं. जिकडे खेळणे त्याच या एरियात गेली होती बघा ती. आणि तिथेच बघून हो पाडू नको ठेव. लहान मुलांना बघा असं खेळण्यांचं खूप क्रेज असतं. तर स्वराच्या कपड्यांचं बिलिंग वगैरे झालं. आता दादाची कपडे घेण्यासाठी निघालो आम्ही, बाहेर निघालो तिथून. तर स्वराचं लक्षात आलं की स्वराचं जॅकेट तिथंच राहिले, कारण तिने कपडे चेंज करून ट्राय केले होते ना येतात की नाही, त्यासाठी जॅकेट खोललं होतं, ते तिथंच राहिलं होतं दुकानात. तर मी घेऊन आले बघा पाठीमागे जाऊन. तर नंतर इथून मग आता दादाच्या शॉपिंगसाठी आम्ही आलो होतो. दुसरं 1-2 दुकान पाहिले, पण तिथं काही श्रेयसचे कपडेच नव्हते, कारण त्याच्या साईजचे कपडे होतच नव्हते, सगळे मोठ्यांचेच कपडे होते. मग इकडं आम्ही डायरेक्ट ट्रेंड्समध्ये आलो होतो. तर इथंच त्याला कपडे पाहिले बघा, थोडेफार जे पाहिजे ते नाही भेटलं. आणि माझ्यासाठी पण थोडीशी शॉपिंग केली बघा. आणि नंतर शॉपिंग कपड्यांची झाल्यानंतर आम्ही इथं आलो होतो बघा हॉटेलमध्ये. तर हॉटेलच्या बाहेरचा असा व्ह्यू आहे बघा, किती छान असे घर आहेत बघा, एकदम पहाडीवरती, एकावर एक एकावर एक एकावर एक असे घरे आहेत. एकदम भारी व्ह्यू वाटतो बघा. तुम्ही पण आनंद घ्या बघा ह्या घरांचा. कसे एकदम पहाडीवरती एकदम कसं घरं बांधत असतील काय माहिती, बापरे एवढी. आणि आता बघा सगळं ग्रीनरी झाली, ते एकदम खूप भारी वाटतं. आणि सगळेच इथं लोक फिरायला येतात बघा. तर इथं सगळं. आणि बघा स्वराचं पण हे निसर्गाचा आनंद घ्यायचा चालला होता, आणि खूप भारी आणि प्रसन्न वाटतं बघा अशा वातावरणात. आणि हे हॉटेलच्या समोरचाच एरिया आहे बघा पूर्ण, असं झाडे वगैरे लावलेले आहेत. एकदम एक प्रकारचं गार्डनच आहे बघा इथं. आणि स्वरा बघा तिथं फोटोशूट करायचं चाललं होतं त्यांचं. तर माझं लक्ष या फुलाकडे गेलं बघा, एकदम छान वाटत होतं गुलाबाचं फुल, पांढरा आणि शांततेचं. तर त्याच्यासमोर उभा राहून पण मी एक फोटोशूट केला. आणि इथं फाउंटन आहे, तर हे फाउंटन आता बंद होतं बघा. तर इथूनच पुढं मग आता चाललो होतो आम्ही, थोडंसं निसर्गाचं दर्शन घेतलं, म्हणजे थोडंसं डोळ्यांनी भरून पाहिलं त्याला. आणि इथं शेजारीच नदी आहे बघा. आणि जिथं आपण पहाडीमध्ये कुठंही फिरा आपल्याला नदी दिसणार म्हणजे दिसणारच. नदीच्या अवतीभोवतीच आपण फिरत असतो बघा. तर या नदीच्या किनारीच आपलं हॉटेल आहे. आणि या हॉटेलमध्येच आता आम्ही जेवण करण्यासाठी आलो होतो. तर खूप दिवसांनी आलो होतो, त्यामुळं बघा मुलं पण एक्सायटेड होती खूप. आणि आतमध्ये बसलो होतो आम्ही. तर आतून हे पूर्ण बाहेरचा व्ह्यू दिसत होता बघा, छान असं वाटतंय. आणि पहिल्यांदा आता ह्यांचं होतं ऑर्डर घेण्याचं काम होतं. तर ऑर्डर येईपर्यंत माझं आपलं निवांत बसून वेट करण्याचं काम होतं. तर पहिल्यांदा आम्ही सूपच मागवलं होतं. तर सूप घेतलं होतं, हे मंचुरियनवालं मंचाव सूप घेतलं होतं. तर स्वराला खूप गरम होतं, खाऊन पिवायचं होतं, पिऊन खायचं होतं. मग मी तिलाच खाऊ घालत होते बघा, खाऊ घालत होते, पिऊ घालत होते, फकून फकून खाऊ घातलं तिला. आणि मग नंतर सूप पिल्यानंतर मग दुसरं पदार्थ येण्याची वाट बघत होतो आम्ही दोघी. मग आता दुसरं ऑर्डर केले होतं, स्वराच्या खातीर नूडल्स ऑर्डर केले होते. नूडल्स काय ऑर्डर करायचे नव्हते आम्हाला, पण स्वराला पाहिजे होते म्हणून ऑर्डर केले. नूडल्स तर घेतले तिनं आवडीने, पण त्याच्यात जे भाज्या होत्या, वाटाणे वगैरे तिला आवडत नाहीत बघा. असे कच्चे वाटाणे खायला, पण असा वाटाणा आला की मला काढून दिला तिनं. आणि बघा इथं सगळ्यात शेवटी आम्ही तंदुरी चिकन, व्हेज नॉनव्हेज सगळं एकत्र मिक्स करून खाल्लं आम्ही सगळ्यात शेवटी बघा असं.
आईस्क्रीम शेवट केला आणि आईस्क्रीम पण वेगवेगळ्या फ्लेवरचं, दादानं चॉकलेट फ्लेवरचं घेतलं होतं ना, माझं आणि स्वराचं स्ट्रॉबेरी फ्लेवरचं होतं आणि स्वराच्या पप्पाचं तर बटरस्कॉच होतं, ते काय आम्ही व्हिडिओमध्ये घेतलं नाही. खूप आवडतं खायला मला, स्पेशली मला. तुला आवडतं स्वरा? हा ही पण आवडतं, ही पण खाली पण आहे. नंतर आम्ही इथं हॉटेलच्या बाहेर बसलो होतो बघा, आईस्क्रीम खात, आणि आईस्क्रीम वगैरे खाऊन झालं. आता आमचं सगळं जेवण वगैरे झालं, इकडं आलं तर फाउंटन सुरू झालं होतं बघा. तर इथली मुलं किती एन्जॉय करत आहेत बघा, आनंद घेतात ह्या फाउंटनचा. आणि स्वराला पण, त्यांना पण आतमध्ये जायची इच्छा होत होती, पण नको म्हटलं, कारण स्वराला लगेच भिजली की सर्दी पकडते आणि आम्ही काही कपडे वगैरे चेंज करण्यासाठी आणले नव्हते, त्यामुळे म्हटलं राहू दे. आणि अर्धी राहिली होती शॉपिंग पण आमची करायची. आणि हे बघा झाड आहे सफरचंदचं, तरी हे झाड मी पहिल्यांदाच पाहिलं होतं. एवढं म्हणजे जवळून कधी झाड पाहिलं नव्हतं मी सफरचंदाचं, तर आता पहिल्यांदाच पाहिलं होतं. आणि हे बिल्डिंग बघा, साईडचा व्ह्यू किती छान दिसतोय. बिल्डिंग तर खूप छान होती इथली. तर आमचं झालं जेवण वगैरे, आता आम्ही निघालो इथून. आणि पुढं आम्हाला थोडीशी शॉपिंग पण करायची होती, तर इथं स्वराची बॅग, स्कूल बॅग घ्यायची होती, तर तेच बॅगचं वगैरे पाहायचं चाललं होतं आमचं. तर इथलं बघा मार्केट कसं आहे. आता संडे असल्यामुळे एवढं मार्केट हे खुलं नव्हतं, आणि व्हिडिओ एडिट करायला पण मला थोडा लेटच झालाय बघा. तर इथं लास्ट स्टॉप होता बघा, इथलं लास्टचं मॉल होतं. तर इथनं जाता जाता म्हटलं जे काही सामान भेटलं नाही ते इथं पाहिलं आम्ही, म्हटलं इथूनच घ्यावं जे काही भेटलं नव्हतं. मार्केट एवढं गेलो होतं मार्केटमध्ये, पण तिथं काय नव्हतं. ते हे मार्केटच्या कोपऱ्यावरच होतं दुकान, तर तिथून सर्व जे राहिलं होतं ते सामान घेतलं आम्ही आणि आलो आता बघा घरी. एवढी सगळी शॉपिंग करून आणलेली आहे, तर म्हटलं चला आता तुम्हाला दाखवते काय काय शॉपिंग करून आणली ते. आणि जे भेटलं ते घेतलंय बघा. आता कपडे मुलांना तर गरजेचे होते म्हणून आता जसं भेटेल असे कपडे घेतलेले आहेत. तर हे बघा, पहिलं स्वराचं चालू वाटतं. हाय बघा, स्वराला टी शर्ट घेतलेला आहे, दादाचा शर्ट घेतलेला आहे, जे भेटला ते घेतलाय बघा. आता ट्रेंड्स मधून घेतलेलं आहे बघा. पॅन्ट आहे, दादाचं पॅन्ट घेतलेले आहेत, दोन पॅन्ट आहे दादासाठी घेतले बघा. कार्गो पॅन्ट अशा पद्धतीच्या पॅन्ट होत्या. त्याला पहिले पॅन्ट होते ते खराब झाले, म्हणून म्हटलं चला घेऊन यावं म्हणून पॅन्ट घेतले आहेत. अशा दोन पॅन्ट येते बघा. हे शेम अशीच येते, शेमच येत्या, फक्त कलर मध्ये फरक आहे, कलर चेंज आहे. अशा पद्धतीचं दोन पॅन्ट घेतलेल्या त्याच्यासाठी. त्याला घ्यायचे होते आणखी टी शर्ट, पण काय भेटलं. ही सगळं दिदीचीच कपडे येते बघा. अशी पॅन्ट घेतली, जीन्स दिदीला ना, हा आपली रेग्युलर वापरायसाठी अशी पॅन्ट घेतली. पॅन्टीज लय लागते रे तिला, खराब होते पॅन्टी, म्हणून मग पॅन्टीज घेतल्या जास्त तिला. अशा पद्धतीची पॅन्ट घेतली, छान आहे, आपली कॉटन मध्ये आहे बघा, कपड्याचा मस्त वाटते. आता थंडी, सध्या तर थंडीच आहे बघा, पण आता हळूहळू गरमी येईल. आता एका महिन्यात बघा गरमी येणार आहे. गरमी आली की मग गरमीमध्ये ही पॅन्ट घालायला छान आहे. अशी पॅन्ट घेतली अशा पद्धतीचा. हाय बघा स्वराचा टी शर्ट, कॉटन मध्ये आहे, छान आहे कपडा. आता ही अशी बनेल घेतली, आतमध्ये घाल स्लीप टाईप घेतले तिथे. हा सेटच होता बघा 2-3 ह्याचा, तर असं सेट घेतलेला आहे तिला. रेनबो आहे बघा, ह्याच्यावर पण रेनबो आहे, ह्याच्यावर पण रेनबोच आहे. हा, दुकानाचं नावच आहे रेनबो, MI. अशा स्लीप, हा 3 याचाच कॉम्बो होता, तो तीन पण घेतले, 3चे 3 घेतले. असे स्लीप होते या टाईपच्या अंडर गारमेंट, आतून घालायसाठी स्वरासाठी घेतलेले. हा एक कुर्ता घेतला होता बघा मी माझ्यासाठी ट्रेंड्स मधून, मला आवडला. हा असं स्टँडचे कपडे असते कॉलरचे, मला आवडतात. स्टँड पाहूनच मी घेतलाय बघा कॉलरचा. असा पद्धतीचा कुर्ता आहे, कॉटनचा आहे बघा, छान आहे. एकच माझ्यासाठी कुर्ता घेतला होता, हा ट्रेंड्स मधूनच घेतलेला आहे. स्त्रियांचे कपडे स्वराला भेटले बघा पाहिजे तसे, स्त्रीला काय भेटले नाही,
टी शर्ट वगैरे घ्यायचे होते आणखी, पण काय त्याच्या साईजचे आणि मापाचे भेटतच नव्हते, ते जास्त लूज होते म्हणून काय घेतले नाही. जेवढे चांगले भेटेल क्वालिटीचे तेवढंच घेतलं. घेतले होते बघा मुलांना. नंतर मग कपड्यांची शॉपिंग झाली, मग शूजची. असे शूज घेतलेले आहेत बघा श्रीसाठी. श्रीला हे असे शूज आणलेले आहेत, नायकाचे शूज आहेत बघा, छान आहेत असे. श्रीसाठी हे नायकाचे शूज घेतलेले आहेत. ठेवा, हे श्रीसाठी घेतले शूज. आणि हे आहेत स्वराचे आणि माझे. हे घेतले तर माझ्यासाठी शूज. हे आहेत माझे शूज. शूजची पण शॉपिंग केली बघा, तिघांसाठी शूज घेतले होते. या इथं बघा दिदूचा जाईल तर पिंक कलर असतो बघा. शूज पण पिंकच घेतले दिदूने बघा. कोणाचे शूज आहे ते? पिंक कलर आहे बघा. कसं वाटतंय बघा? छान. कसं वाटतंय तुम्हाला सांगा? छान आहे ना? अशा पद्धतीचं आहे. व्हाईट पण मिक्स आहे. हा, छान आहे शूज. हे स्वराला स्कूल बॅग पण घेतलेली आहे. तर स्वराची स्कूल बॅग खराब झाली होती ना. स्वरानं जी स्कूल बॅग गावावरूनच येताना आणली होती ना, तर ती स्वराला बघा 2 वर्ष वापरली स्वराने, मला वाटते 2 वर्ष म्हणजे किती, UKGचं फर्स्ट आणि आता सेकंडला गेली बघा. सेकंडला म्हणजे जी पहिली बॅग होती ती 2 वर्ष वापरली. आणि तिचा आवडता कलर पिंक शिवाय काहीच आवडत नाही स्वराला, है की नाही स्वरूला, म्हणून पिंकच. बॅग पण पिंक, शूज पण पिंक, सगळं पिंकच लागतंय स्वराला. अशी स्कूल बॅग घेतली छान आहे. हा, हे पण पिंक घेतले. आणि हे पण घेतलं होतं ब्रश ठेवायचं स्टँड खराब झालं होतं, तर हे पण घेऊन आलं होतं. ही बॅग ठेवते. मॉलमधून सामान घेतलं होतं. हे आहेत फ्रेंच फ्राईज. हा, फ्रेंच फ्राईज आणलेले आहेत बघा, पॅकेटवाले मकेनचे फ्रेंच फ्राईज. हे काय तळायचं खायचं. हे घेतले दातातलं, दात टोकायला. हा आहे बघा नेल कटरचा सेट. मुलांचं खायचं काय संपतच नाही. चिप्स घेतले एक साईडला ठेवले. आणि बघा ब्रशचा सेट पण घेतलाय, छोटा सिंपलच असा ब्रशचा सेट आहे बघा. हा मेकअप ब्रश सेट तो घेतलाय. काजळ, लेक्मीचं काजळ, फाउंडेशन, आयब्रो पेन्सिल बी घेतली त्यासोबत. बटर आहे हे शुगर फ्री वाला पीनट बटर आहे, चॉकलेट क्रंची पीनट बटर बी आणलं होतं मुलांना. असं कधी ब्रेड लावून वगैरे दिलं होतं म्हणून. त्याचबरोबर मियोनीज पण, मियोनीज परत पीनट बटर. आणि हे घेतलं येता तिथं मॉल होतं तर ते मॉलमध्ये. आणि हे बघा माझंच आहे बघा, हे बेबी लिप बाम राहिलेला. तर बघा अशी शॉपिंग केलेली. तर तुम्हाला शॉपिंग कशी वाटली नक्की सांगा. शॉपिंग मध्ये बघा दुपारी गेलो होतो, ते संध्याकाळी चालू होता. जस्ट 6:45 वाजले होते आम्हाला यायला. तर आता आवरलं आणि कपडे चेंज केले, तुम्हाला दाखवली सगळी शॉपिंग. तर अशा पद्धतीने जे मुलांना गरजेचं होतं ते इथं जे एवढंच जास्त काही प्रमाणात शॉपिंग करता येत नाही, म्हणजे जास्त एवढं क्वालिटीचं सामान किंवा जास्त ऑप्शन्स नसतात इथं. जेवढं आहे त्याच्यातच. मग श्रेयसला जसे कपडे भेटले तसे घेतले. स्वराला तर भेटले चांगले, पण श्रेयससाठी नव्हते. श्रेयसला पॅन्टीनचा जास्त प्रॉब्लेम असतो, त्याचे टी शर्ट तर चांगलेच राहतात. पण आता त्याला एक शर्ट तेवढा चांगला भेटला आणि झालं तेवढंच घेतलं. चला तर मंडळी, कशी वाटली आमची शॉपिंग नक्की सांगा कमेंट करून. धन्यवाद.